बरं, हे लोंढे काय येत आहेत? कारण त्यांची राजकारणी आपले मतदारसंघ बनवत आहेत. हे 40 लाख काय सोल्युशन वाटतं तुम्हाला? थांबवायचं, शिस्त. म्हणजे राजसाहेब जर मुख्यमंत्री झाले तर हे सगळे लोंढे येणारे एका दिवसात थांबवू शकतात. ट्रेन आम्ही येऊनच तुम्ही मुंबईत प्रवेश बंद करणार? काय करणार? प्रवेश बंद करणार. तेव्हा तुम्ही म्हणालात की तुमची इच्छा नाही की हे दोन भाऊ पुढे एकत्र यावेत. मला ती हेडलाईन अजूनही आठवते. बरोबर. हे तुमच्या मनाविरुद्ध झालंय किंवा कसं झालंय? तुमचं मत बदललंय? नाही, मत बदललंय. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे मला कळलंय. मला वाटतं की ही युती आधी पण होऊ शकली असती. काही मतभेदांमुळे नाही झाली. पण कुठेतरी मराठी भाषेला जेव्हा धक्का लागला तेव्हा मला वाटतं की कुठेतरी दोन भाऊ चुकले. तुम्ही आमच्या धर्मावर आलं तर आम्ही हिंदू म्हणूनच अंगावर येणार ना. तुम्ही हिंदी सक्ती करायला गेल्यावर आम्ही मराठी भाषा म्हणूनच अंगावर येणार ना. ठाकरे कुटुंब एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक इंटरेस्टिंग बनली आहे. राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागलंय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे कुटुंबातील तरुण नेते, राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे आहेत. स्वागत आहे अमितजी BBC न्यूज मराठीमध्ये. खूप खूप धन्यवाद. माझ्यासोबत माझा सहकारी मयुरेश सुद्धा आहे. स्वागत आहे. पहिला प्रश्न हा की एकत्र आल्याचं कारण हे ठाकरे ब्रँडचं अस्तित्व धोक्यात आलं आणि ठाकरे ब्रँड टिकवण्याचं आहे आता, आणि म्हणून तुम्ही एकत्र आला. तर कसं पाहता तुम्ही? हे ब्रँड ॲक्च्युली नाव तुम्ही दिलंय. आमचा विचार आहे जो कधी संपू नाही शकत. कारण मला वाटतं जे विचार घेऊन गेले, जे माननीय बाळासाहेबांचं नाव आत्तापर्यंत जे वापरतात की आम्ही माननीय बाळासाहेबांचा विचार घेऊन गेलोय, ते ज्या प्रकारे निवडणूक लढतायत अशी निवडणूक मी आयुष्यात आजपर्यंत बघितली नाहीये. की 5 कोटी देऊन उमेदवारी अर्ज मागे घ्या, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे नाही गेला तर सोलापुरात खून झाला, किंवा तुम्ही आता लोकसभेत विधानसभेमध्ये 40 लाख दुबार मतदार आणले. ही अशी तुम्ही पोलिसांना सांगताय की 3 उमेदवार आमच्या घरी आणा, धमकून हे सगळं, आता तुम्ही पण न्यूज ऐकले असतील. अशी निवडणूक मी आयुष्यात बघितली नाही. हा माननीय बाळासाहेबांचा विचार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आहोत ते ठाकरेंच्या विचारांवर आहोत आणि तो विचार आमच्यापर्यंत येऊ शकतो. मला वाटत नाही तो कोणी पळवून नेऊ शकतो विचार. ब्रँड धोक्यात आला. ब्रँड धोक्यात आला. मी त्याचंच उत्तर देतो तुम्हाला की ब्रँड धोक्यात आला. मला वाटतं की ही युती आधी पण होऊ शकली असती. काही मतभेदांमुळे नाही झाली. पण कुठेतरी मराठी भाषेला जेव्हा धक्का लागला, जेव्हा हिंदी सक्ती सरकारने आणली, तेव्हा मला वाटतं की कुठेतरी दोन भाऊ चुकले. मला पण अनेकदा विचारलं गेलं की कधी येणार दोघे एकत्र. मला वाटतं प्रेसमध्ये पण उत्तर दिलं की दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. पण मला वाटतं कुठेतरी मराठी भाषेला तो धक्का लागणं महत्त्वाचं होतं, ज्याच्याने ते दोन भाऊ एकत्र आले. हेही नजरेतून कोणाच्या आड होत नाही की विशेषतः उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे आणि तुमची किंवा राज ठाकरेंची जी मनसे आहे, गेल्या काही काळात जर बघितलं म्हणजे मनसेनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी युती करण्याचा असं वाटलं बाहेर, प्रत्यक्षात झाली नाही पण प्रयत्न करून पाहिला. ही पहिली युती आहे. म्हणजे पक्ष 2006 साली स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा आपला पक्ष युतीमध्ये येतोय. आतापर्यंत तो एकटाच लढलाय. बरोबर. आणि यश अपयशाचे सगळे चढउतार बघितलेले आहेत आपल्या पक्षाने. ही पहिली युती आहे. विधानसभा असेल, अगोदर लोकसभा असेल, त्याच्या अगोदर निवडणुका असेल, यातलं जे अपयश आहे सतत येणारं, त्याच्याशिवाय ते टाळण्यासाठी दुसरा कुठला पर्याय नव्हता. शेवटी एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे बंधूंनी एकत्र येणं. म्हणून हा निवडला का पर्याय? किंवा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जर बघायचं झालं तर विशेषतः शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ज्या प्रकारे चालू होतं राजकारण, परत मी अशी निवडणूक आणि असं राजकारण आयुष्यात बघितलं नाही. 40 आमदार तुम्ही फोडताय. 70,000 कोटीचा घोटाळा झाल्यावर तो माणूस सत्तेत जाऊन त्याला क्लीन चिट मिळते. तुम्हीच आधी आणलेले आहेत ना पुरावे की ह्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलाय. मग ते पुरावे द्या ना कोर्टात. तुम्ही त्या माणसाला सत्तेत घेऊन कसे बसवू शकता? पण हे सगळ्या गोष्टी जेव्हा दिसायला लागल्या ना, तेव्हा कुठेतरी मला वाटलं की महाराष्ट्र आणि मुंबई कुठे चालली आहे किंवा राजकारण. मी एक नागरिक म्हणून बघायला लागलो. पॉलिटिकल नेता किंवा काही, मी हे सगळं विसरून गेलो की आपण आपले राज्य कुठे नेतोय. हे असं किती वेळ चालणार आहे? म्हणजे असं झालं तर 2029ला एकच पक्ष असेल, सगळे त्याच पक्षात विलीन असतील. तुमचा मुद्दा एकदम राईट ऑन आहे की जो विरोधाभास दिसतो की 70,000 कोटींचा घोटाळ्याचे आरोप आणि त्याच वेळेस सत्तेमध्ये एकत्र. पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पण हीच परिस्थिती होती. तेव्हाही अजित पवार तिथं होते. पण त्यावेळेस आपल्या पक्षांनी भाजपला आणि मोदींना जाहीरपणे याच शिवाजी पार्कमध्ये पाठिंबा दिला होता. आम्ही
ह्या गोष्टी नाही बघितल्या तेव्हा हे पण नजरेआड तेव्हा मी होत तुम्ही देश बघितला हं. तर आम्ही दोन लोक कोण लढतायत ती बघितली समोरासमोर, ते म्हणजे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी. आता राहुल गांधी ज्या वेळेला निवडणुकीची वेळ येते तेव्हा मला असे का वागतात हे मला आजपर्यंत कळलं नाहीये. देश कोण सांभाळू शकतो तर मला वाटतं ह्या दोघांमध्ये नरेंद्र मोदी. पण तुम्ही निवडणुकीनंतर जे राहुल तुमचं गांधी आजही मत आहे? नाही, निवडणुकीनंतर जे राहुल गांधी बाहेर आले दुबार मतदारांचा विषय घेऊन किंवा ज्या अग्रेसिव्हली बाहेर आले तसे ते 5 वर्ष राहिले तर आम्ही त्यांची पण तारीफ करू. तुम्हाला वाटतं, मला आठवतं विधानसभेच्या वेळेस आपण, तुमची पहिली निवडणूक होती, त्याच्या अगोदरही आपण बोललो होतो आणि पराजय आपल्या पदरी आला पहिल्याच अटेम्प्टमध्ये. त्यावेळेस भाजपनं जेव्हा तुम्ही 24ला लोकसभेला पाठिंबा दिला असताना सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला नाही, याचं तुम्हाला वाईट तेव्हा नाही, वाईट वाटलं होतं, नाही. आता वाटतं? नाही, मला काय वाईट वाटलं तुम्हाला? काय नाही की मी एका प्रामाणिक हेतूने उतरलेलो. पक्षाला गरज होती. मी माझा हा परिसर मी लहानपणापासून बघत आलो. मला वाटलं कुठेतरी माझी जबाबदारी आहे की सिस्टीममध्ये येऊन काम करू. त्याच्यामुळे मी उतरलेलो आणि मला जर माहीम 5 वर्ष मिळाली असती माहीम दादा तर तुम्ही 5 वर्षांनी चेहरा माहीमचा वेगळा असता. पण भाजपनेच नाही तर तुमच्या काकांनी सुद्धा उमेदवार दिला, म्हणजे दोघांनी दिला शिवसेना. मग. पण मी तेव्हा त्या जास्त गोष्टींकडे नाही काही वाईट नाही वाटत मला. शेवटी त्यांचा पक्ष आहे, स्वतंत्र पक्ष आहे, तो त्यांचा निर्णय होता. जेव्हा तुम्ही म्हणता की मुंबई वाचवली पाहिजे आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो, तर मुंबई वाचवली पाहिजे नेमकं काय म्हणायचं असतं? कारण की काही दिवसांपूर्वी तुम्ही मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हकलवत आहे. म्हणजे धोक्यात आहे मराठी माणूस मुंबई, हो असं वाटतं. हो, जरीही मराठी माणसाची संख्या जास्त असेल तरी ज्या प्रकारे लोंढे घुसत आहेत किंवा फॉर एक्झाम्पल आता मी नेहमी सांगतोय की मराठी बोलणारे गुजराती असतील किंवा मराठी मुसलमान असेल, तिकडे मराठी बोलणाऱ्या मुसलमानाकडे तुम्हाला कधीच दंगली दिसणार नाहीत. किंवा मराठी बोलणारा गुजराती असेल तिकडे तुम्हाला कधीही गुजराती मराठी वाद दिसणार नाही. पण जेव्हा गुजराती माणूस तुमच्या घरी पोचतो आणि बोलतो दाराकडे येऊन की तुम्ही इकडे फिश नाही बनवायचा किंवा तुम्ही घर गेलात मराठी माणूस म्हणून, तर ते सांगतात की तुम्ही इकडे नॉनव्हेज नाही खायचं. तुम्ही कोण सांगणार आहे आम्ही घरी काय करायचं? सो ह्या लोकांवरती राग नाही येणार. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भाषणात असं म्हणाले की निवडणूक आली की यांना मुंबई कुठेतरी सरकताना दिसते, उत्तरेकडे सरकताना दिसते, पण मी डोळे फाडून पाहिलं, मला कुठे मुंबई सरकलेली दिसली नाही. ज्यांना असं वाटतं त्यांची बुद्धी सरकलेली आहे. तर हे मुंबई सरकल्याकडे ते या दृष्टीने पाहतायत की निवडणुकीपुरतं राजकारण? आजपर्यंत बोलले का ते ठामपणे बोलले की मुंबईचा महापौर हा मराठी होईल? किती वेळा विचारलं ते? कृपाशंकर सिंग येऊन काय बोलून गेले? आपल्या राज्यात आपल्या शहरांमध्ये येऊन बोलून जातात की इकडे परप्रांतीय महापौर बसणार. पण फडणवीसांनी एका मुलगी असं म्हणलं की मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होईल. आत्ता बोलायला लागले ते. ह्याच्या आधी तुम्ही त्यांना विचारलेलं तर हिंदू होईल, मग मराठी माणूस हिंदू नाहीये का? ठामपणे बोलत होते का ते? ज्या प्रकारे कृपाशंकर सिंग येऊ शकतो 5 वर्षांनी, तुम्हाला काय माहिती इकडे काय परिस्थिती असेल? सगळे सत्ता केंद्र एका माणसाच्या हातात गेल्यावर काय वाट लागू शकते ना? केंद्र त्यांच्या हातात, राज्य त्यांच्या हातात, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या हातात गेला ना की संपला आपला विषय. कुठेतरी विरोधी पक्ष हा जागा पाहिजे पण आणि सत्तेत पाहिजे. हा फक्त राजकीय विरोधकांनाच नाही, आणि मी तुम्हाला एक सगळ्या मुंबईकरांना पण हा मी प्रश्न तुम्हाला अजून एक विचारतो. 2014 पासून ते सत्तेत आहेत. मुख्यमंत्री हिंदू आहेत, पंतप्रधान हिंदू आहेत, तरीही 2014 पासून हे चालू असताना हिंदू खतरे में बटोगे तो कटोगे. मग मे बी तुमच्यामुळे आहे तो हिंदू खतरे में. ज्यावेळेस आपण आता असं म्हणताय की बदललं का भाजप नाही? केवळ धर्माचं राजकारण करतात, तर आपण सुद्धा एका टप्प्यावर अगदीच काही काळापूर्वी असं केलेलं आहे. हा प्रश्न म्हणून लोकांच्या असा मनामध्ये आरोप येणं सुद्धा स्वाभाविक होतो की आहे. भूमिका बदलत गेल्या. तुम्ही बनवलेला प्रॉपगँडा आहे. तुम्ही म्हणजे जे कारण मला वाटतं की जेव्हा रजा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला गेला तो कोणी काढला? राजसाहेबांनीच काढला ना. रजा अकादमीने काढून त्या आपल्या पोलीस महिलांवर हात टाकले गेले, त्याच्या विरोधात मोर्चा कोणी काढला? तेव्हा आपला झेंडा किंवा काही बदललं नव्हतं. मी झेंडा बदलल्यानंतर धर्मांतर नाही झालं ना आपलं की आम्ही मध्येच हिंदू झालो. तुम्ही आमच्या धर्मावर आलं तर आम्ही हिंदू म्हणूनच अंगावर येणार ना. तुम्ही हिंदी सक्ती करायला गेल्यावर आम्ही मराठी भाषा म्हणूनच अंगावर येणार ना. सो हे विषय आहेत ना. म्हणून आता तुम्ही मराठीचा मुद्दा जो आहे तो घेऊन जास्त, कारण
तुमच्या वचननाम्यामध्ये सुद्धा, जाहीरनाम्यामध्ये नाही, सुद्धा माझं ते म्हणणं आहे की म्हटलेलं आहे. प्रत्येक इकडे येणारा माणूस वेलकम आहे, पण तुम्ही पद्धतशीरपणे या. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलंय की कुठच्याही राज्यातला माणूस कुठेही जाऊन काम करू शकतो, पण तिकडे तुम्ही जाऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये जिकडे काम करताय तिकडे तुम्हाला तुमचं नाव नोंदवायला लागतं, तुम्ही किती वेळ आलाय, तुम्ही कुठे राहणार आहात, हे सगळं नोंदवायला लागतं. सो आमचं म्हणणं हे सिस्टमॅटिकली झालं पाहिजे. इकडे राहणारा मराठी माणसाला प्राधान्य नाही मिळालं पाहिजे का? पण हे जे आपण परप्रांतीय किंवा भाजपकडून पण हिंदुत्वाचं राजकारण केलं जातं, तुम्ही मराठी भाषेबद्दल आग्रही आहात. मी परप्रांतांबद्दल नाही बोलत नाही, आहे. नाही, मी तुम्हाला मराठी एक गोष्ट भाषेबद्दल सांगतो आग्रही. की तुम्ही पत्रकार असाल, मी राजकारणी असेल, पण तुम्ही विचार करा, आपण या शहरांचे, आपण या राज्याचे नागरिक आहोत. हम्म, प्रत्येक राज्याची आणि शहरांची एक कपॅसिटी असते. तुम्ही किती लोक ह्या शहरांमध्ये आणू शकता ह्याची एक कपॅसिटी असते, किती लोकांना इकडे राहायला मिळू शकतं ह्याची एक कपॅसिटी असते. तुम्ही जर ओव्हरफ्लो केलं, जसं की आपलं पॉप्युलेशन वाढतच चाललंय, तर आपली सिस्टम ही कोलॅप्स होणारच. त्याच्यानंतर तुम्ही काहीच नाही करू शकत. ज्या प्रकारे ट्रॅफिक वाढलंय, ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही आता जे सगळं बघत असाल, हे सिस्टम कोलॅप्स का होतंय? कारण दिवसाला लोंढेचे लोंढे येत आहेत, कोणीच थांबत नाहीये. बरं, हे लोंढे का येत आहेत? कारण त्यांची राजकारणी आपले मतदारसंघ बनवत आहेत. हम्म. हे 40 याच्यावर लाख काय सोल्युशन वाटतं तुम्हाला? थांबवायचं. शिस्त शिस्त. मला तुम्ही हे म्हणजे राजसाहेब जर मुख्यमंत्री झाले तर हे सगळे लोंढे येणारे एका दिवसात थांबू शकतात. ट्रेन आम्ही येऊनच तुम्ही जाणार, मुंबईत प्रवेश बंद करणार, काय बंद करणार? करणार, प्रवेश बंद करणार. बंद करणार. इकडे आता आपल्या शहरांची कपॅसिटी संपली आहे. रस्त्यांना प्रत्येक शहरांना 15% हे रस्ते पाहिजेत. पुण्यात आज 60% आहेत. अशा लेवलला शहरं नाही चालू शकत. नाशिकची अजून परिस्थिती त्या रस्त्यांच्या लेवलला नाही बिघडली, कारण जनसंख्या कमी आहे, पण 3 दिवसाला एक खून होतं तिकडे. तिकडे भाजप आल्यावर परत हे टेंडर्स निघाले, परत नवीन कॉन्ट्रॅक्टर्स, त्या रस्त्यांवर आज खड्डे पडलेत. जे कामं केलेली आम्ही ती पण तुम्ही बंद पडली. नाही, आम्ही जे तुम्ही म्हणताय की तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही येणं बंद करणार, म्हणजे कसं करणार? बंद करणार. जसं आसाममध्ये काय झालं, त्या लोकांना परत पाठवलं ना, युपी बिहारांना. मला एक सांगा, तुम्ही पण हे आता कायद्याने शक्य आहे असं वाटतं. आणि कायद्याने दुसरी शक्य कसं? कायद्याने किंवा कायद्याने कसं काय जे आपण शक्य आहे? कायद्याने शक्य आहे. कायदाच बोलतो की तुम्ही आल्यावर तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे. असे किती लोक येत आहेत, रजिस्टर करून मला प्लीज सांगा. हे आपण चालू करणार ना. हे तुमची सत्ता आल्यावर मुंबईत जर ऑफकोर्स बाहेरनं कोणाला यायचं तुम्ही असेल, ऑफिशियली या. आज किती अनऑफिशियली लोक लोंढेच्या लोंढे आलेत. म्हणजे अनधिकृत लोक अनधिकृत. राहतात. राज्याचा कुठचाही माणूस कुठेही जाऊन काम करू शकतो, पण राज्याचा कुठचाही माणूस गेल्यावर त्या राज्यातल्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे, हे पण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्राबाहेरनं कोणीही इथं येतील, ऑफिशियली या. त्याचा काही प्लॅन तुम्ही केलाय की कशा पद्धतीनं, म्हणजे त्याचा काही ब्लूप्रिंट आहे? प्लॅन आहे. मला वाटतं की हे तुम्हाला 16 तारखेनंतर तुम्हाला 5 वर्षांनी आम्हाला प्रश्न विचारा, तुम्हाला मुंबई बदललेली दिसेल. आता प्लॅन सांगत नाही बसू शकत मी तुम्हाला, हा सगळा प्लॅन रेडी आहे. पण या व्यतिरिक्त मला एक प्रश्न होता की आपण जे हे भाषा आग्रह करतोय किंवा आपण हिंदी सक्तीवर बोलतोय, भाजपकडून हिंदुत्वाचं राजकारण केलं जातं, पण या सगळ्यामुळे भाषा, प्रांत, धर्म, जात, पुन्हा राजकारण त्याच दिशे, म्हणजे मुंबईचं आता सध्याचं जे मुख्य चर्चा आहे ती केवळ यावरच होते. जसं तुम्ही म्हणताय की रस्ते, प्रदूषण, परवडणारी घरं असतील, आम्हीच बोललो. या सगळ्यावर चर्चा होताना दिसत नाहीये. आमच्याकडनं होते ना, आम्हीच वचननामा जाहीर केला ना. आय थिंक राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी मला वाटतं त्याचं अनावरण केलं. ह्यांच्या समोरच्यांकडनं नाही होतं हे ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. आता ते बोलतात की 2 भाऊ एकत्र आल्यावर काय फरक नाही पडत. दिवसभर तुम्ही त्या 2 भावांबद्दल बोलतोय. सो त्यांना एकदा विचारा ना, तुमचा मुंबईसाठी प्लॅन काय आहे पुढे. आता मला वाटतं शेवटचे 3 दिवस त्यांनी मुंबईसाठी ठेवले असतील महाराष्ट्रभर फिरून. एकदा विचारा त्यांना असे मुलाखत घेऊन की त्यांचा प्लॅन काय आहे. आता खरंच जेवढ्या कमी काळामध्ये, म्हणजे ते मराठीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जेवढ्या कमी काळात ही 2 ठाकरे कुटुंब एकत्र आलेली आहेत, एवढा काळ खरंच पुरेसा आहे का? जवळपास 20 वर्षांचा तुमचा कौटुंबिक आणि राजकीय अशा प्रकारचा हा दुरावा आहे. केवळ एवढ्या काही महिन्यांच्या अंतरामध्ये हे सगळं असं बाहेर सगळ्यांना हा प्रश्न पडतो की केवळ 2 महिन्याच्या अंतरामध्ये हे सगळं मिटून जातं का? एवढा
एकत्र जो निवडणुका वितुष्ट होतं किंवा एक जो दुरावा होता तो आता पूर्णपणे मिटलाय की आता फक्त प्रोफेशनल युती आहे, कौटुंबिक ते कौटुंबिक मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे मिटलंय. हं. त्याच्यामुळे प्रोफेशनल युती नाही, पण मला तुम्हाला मी खूप सरप्राईज आहे की 2009 पासून तुम्ही हे प्रश्न विचारले दोन्ही भावांना की एकत्र येणार का. आल्यानंतर तुम्ही का आलात का विचारताय, मला कळतच नाही, नाही कसे आलाय विचारतोय. कसे आलाय म्हणजे. पण म्हणजे येणार केवळ का या विचारलं ना, मग निवडणुकीपुरतं आलाय, या- येणार का यापुढे विचारलं कायम? ना, तर आले ना. याचं कारण असं आहे, मला आठवतं नाही, की तुम्ही एवढे वर्ष का आलात विचारण्यासाठी हे प्रश्न विचारत होते का, एकत्र येणार का, एवढे वर्ष कधी येणार असं विचारत होते प्रश्न, किंवा एकत्र कसे येणारे येणार का, विचारत, किंवा आता कसे जे येणार काय असं असतील विचारत. प्रश्न तुमचे, दोन भाऊ एकत्र येणार का, मला किती वेळा विचारला गेला हा प्रश्न. आता आल्यानंतर तुम्ही विचारतात का आला. एक्झॅक्टली. बरं, मला आता- हे प्रश्नच नाही कळत. मला आता आल्यानंतर काय परिस्थिती आहे, म्हणजे आता तुम्ही आणि अमित ठाकरेंना आम्ही गेल्या काही दिवसात अनेकदा एकत्र पाहिलेलं आहे, पण आम्हाला ते सुद्धा अमित ठाकरे आठवतात आणि ते सुद्धा आदित्य ठाकरे आठवतात, ज्यांनी एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या टीका पण केलेली आहे आणि एका टोकाला जाऊन पण भाषणांमध्ये मी तर नाही केलं आणि ना मला वाटतं त्यांनी केलंय. नाही, आणि की मला काही प्रत्यक्षरित्या काही बिलो द बेल्ट मला वाटत नाही आम्ही दोघांनी बिलो एकमेकांवर द केलं. बेल्ट नाही म्हणत आहे, पण एक सो ते काय राजकीय टीका तर होतच असतात. नाही त्याच्यावर काही चर्चा झाली का, किंवा त्याच्याकडे आता कसं पाहता नाही, तुम्ही? मी अजूनपर्यंत नाही झाली आमची हं. की तू माझ्यावर का बोललास वगैरे. मला असे आठवतं की विधानसभेला ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला उभे होतात, आपण इथं शिवाजी पार्कला मुलाखत मध्ये विचारलं तेव्हा हा प्रश्न विचारला होता, तुम्ही म्हणाला तसं, तेव्हा तोही विचारला होता. तेव्हा तुम्ही म्हणाला होता की तुमची इच्छा नाही की हे दोन भाऊ पुढे पुढे एकत्र यावेत. मला ती हेडलाईन अजूनही आठवते. बरोबर. तुमची इच्छा वैयक्तिक नव्हती. बरोबर. मग तुमची इच्छा अजूनही हे तुमच्या मनाविरुद्ध झालंय, किंवा कसं झालंय, तुमचं मत बदललंय? नाही, मत बदललंय. माझं राजकीय परिस्थिती बघून माझं मत बदललंय. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे मला कळलंय. मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी काय फायदा होऊ शकतो, किंवा त्या लोकांसाठी काय फायदा होऊ शकतो, जनतेसाठी काय फायदा होऊ शकतो हे मला कळलंय. माझं मत वैयक्तिक होतं, कारण मी माझ्या वडिलांना बघितलेलं. आता एकत्र यायचं असेल लोकांसाठी तर मी माझं सगळं बॅगेज विसरून आलोय. कारण जर माझ्या डोक्यात थोडी जरी शंका असते किंवा थोडं जरी मी विचार करून आलो असतो तर माझ्याकडनं ते ऑर्गॅनिकली झालं नसतं. जसं मी आता दादू काकाला भेटतोय किंवा आदित्यला भेटतोय, तर माझ्याकडनं ते झालं नसतं. मी माझं कम्प्लीट बॅगेज विसरून आलोय की आता आलोय तर एकत्र राहण्यासाठी. आणि मला वाटतं की ह्या गोष्टी मी आता पास्ट विसरलोय. माझं तुम्ही बरोबर बोलताय, लास्ट इयर मत होतं, पण ज्या प्रकारे हे राजकारणी लोकशाही सोडून हुकुमशाहीपर्यंत आता नेतात आपलं राज्य किंवा शहर किंवा देश, त्याच्यामुळे मला थोडासा धक्का पण बसलाय की वैयक्तिक भांडणापेक्षा मला वाटतं की आपण कुठेतरी लोकांसाठी उभे राहिलो पाहिजे. जे मला वाटतं की आम्ही दोघं एकत्र आलोय तसं मला वाटतं पत्रकार पण मला वाटतं की आता बोलायला लागलेत. पण मग या आत्ताच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं सीट शेअरिंग मुंबईमध्ये झालंय, असं वाटतंय की मनसेनं एवढी पडती भूमिका का घेतली, एवढ्या कमी जागा काय लढवल्या? Compromise म्हणजे जास्त मनसेनं यापूर्वी करावं लागलं. मुंबईमध्ये त्यांचे किती 40 जागा नगरसेवक होतेच. आणि माझं म्हणणं आहे की मी ह्या बोलण्यांमध्ये नव्हतो, पण माझं की दोघेही भाऊ हेच बोललेले की कुठेही इगो न ठेवता एक पाऊल मागे घेऊन तुम्ही बोलणी करा, जे बोलणी करत होते. मी त्या बोलण्यांमध्ये नव्हतो, त्याच्यामुळे खूप स्मूथली झालं ते. आपल्या पक्षातले बरेचसे जण जे आता बाहेर गेले इतर पक्षांमध्ये, ते म्हणतात की तुम्ही खूपच मागे घेतले. नाही, मला मान्य, पण बाकीच्या पक्षांची परिस्थिती बघा, हे सगळीकडे होणार ना. आमच्या पक्षाची पहिली युती आहे. देवेंद्र फडणवीस वारंवार यायचे, एकनाथ शिंदे बऱ्याचदा आले, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांना तुमच्यासोबत युती करायची होती? मी त्या बोलण्यांमध्ये नव्हतो, पण मला वाटत नाही पॉलिटिकल असेलच असं तुम्हाला का वाटतं? मी विचारतो. दोन राजकीय मुख्य नेते, मोठे नेते जेव्हा राज्यात तसं तर माननीय बाळासाहेब आणि पवार साहेब पण भेटायचे ना. आपण त्या लेवलला का नाही नेऊन ठेवू शकत राजकारण, की दरवेळेला आल्यावर काहीतरी आता देवेंद्र निगेटिव्ह फडणवीस यांच्याशी संबंध कसे आहेत? मैत्री आहे, युतीनंतर मैत्री असेलच. राजकीय टीका होते ना. तुम्ही माणूस म्हणून जर तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्ही चुकू शकता ना. कोणीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे ना की तुम्ही चुकताय. आता आम्ही पण सेना मनसे एकत्र आल्यावर, सत्ता आल्यावर काही गोष्टींमध्ये आम्ही चुकू शकतो, पण आमचं काम आहे की पत्रकारांचं ऐकणं, जनतेचं ऐकणं. तुम्ही कुठेतरी आम्हाला तो चिमटा काढून हे केलं पाहिजे की तू इकडे चुकतोय. एक्सेप्टेबिलिटी जी असते ना ती पाहिजे. म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्ही सोलापूरमध्ये सरवदे कुटुंबाची भेट घेतली होती आणि तुम्ही प्रतिक्रिया देताना म्हटलं की हे असं राजकारण असेल तर आम्हाला निवडणूक लढवायची सुद्धा नाही.
काय नेमकं तुम्हाला म्हणायचं होतं आणि काय कशा पद्धतीचं राजकारण होतंय असं तुम्हाला म्हणायचं? नाही, भीषण होतं. भीषण होतं. तो दिवस माझ्या राजकीय करिअरमधला सगळ्यात घाणेरडा दिवस होता. मला त्या मुलीमध्ये कियान दिसू लागला. मला कळलं नाही काय करायचं. मी हेल्पलेस झालेलो फर्स्ट टाइम. आता पण मी फडणवीस साहेबांना मी 3 दिवस भेटण्याचा प्रयत्न करतोय त्याच गोष्टीसाठी, पण मला वेळ मिळत नाही. आमच्या लोकांचे जे आमच्या पक्षातले जे लोक जात आहेत त्यांना वेळ मिळत आहेत पक्षप्रवेशांसाठी, फोटो काढून गेला, पण मला ह्या मुद्द्यासाठी वेळ मिळत नाही आहे. त्याच्यामुळे मी पत्र लिहिलं आहे आज. तर ह्या गोष्टी कुठेतरी गंभीरतेने घेतल्या पाहिजेत. अशा लेवलला तुम्ही निवडणुका नाही जाऊन ठेवू शकत. आणि अशा निवडणुका असतील तर मग तुम्ही लढा. मग पॉईंट काय आहे त्याच्यात? आम्ही जी आता पण कुलाबे, हा खूपच गंभीर विषय, पण कुलाबेमध्ये त्या नार्वेकरांच्या भावासमोर एक तेजल पवारच्या महिलेने फॉर्म भरला अपक्ष. तिला काय धमक्या देत आहेत आणि काय फॉर्म माघार घ्यायला लावत आहेत. मला त्यांचं खूप आवडलं की ते सेना भवनमध्ये येऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ना, की आम्ही माघार नाही घेणार, आणि मला सेना आणि मनसे दोघांनी त्यांना पाठिंबा दिलाय. पण असं तुम्ही ग्राउंड लेवलला काय निवडणुकीची माहिती प्रक्रियेत लोकांना सामोरे जाऊ द्या. तुम्ही लोकांचा हक्कच घेताय. मग आम्ही जी आत्ता जी युती केलेली आहे ती मुंबई महानगरपालिकेसाठी जाहीर केली. आता काही दिवसात स्पष्ट होतील निकाल, पण समजा महापौर नाही बसला युतीचा तुमच्या, तर युती कायम राहणार आहे किंवा त्याबद्दल काही ठरवलंय? पहिली गोष्ट, महापौर बसणार आणि शिवशक्तीचा बसणार, राजसाहेब आणि उद्धव साहेबांचाच बसणार आणि मराठीच बसणार. आणि ही युती ही आम्ही आलोय हे एकत्र राहण्यासाठीच आलोय, फक्त या निवडणुकीपुरती नाही. तुम्ही एका नवीन तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करता. एवढं जेन्झी पॉलिटिक्सबद्दल जगभरामध्ये चर्चा सुरू असताना मुंबईच्या पॉलिटिक्समध्ये जेन्झींचे विषय आहेत का? आणि जर नसतील तर ते का नाही आहेत? केवळ तुमच्या वचनामध्येच नाही, हे सगळीकडे. जेनझी आणि मिलेनियलना मी त्या गोष्टीत मी पडत नाही. माझी पिढी आणि माझी पुढची पिढी आहे. मी ज्या ह्याच्यात मी ह्या जगात आलोय त्याच्यापेक्षा एक बेटर जग किंवा त्याच्यापेक्षा एक बेटर शहर मला सोडून जायचं आहे माझ्या पुढच्या पिढीसाठी. तुम्ही त्याला जेनझी बोला, मिलेनियल बोला, काही बोला. तुमच्या आमच्या मुलांसाठी एक बेटर शहर सोडून जायचं, एक बेटर राज्य सोडून जायचं आहे. माझं एवढंच उद्देश आहे राजकारणात येण्यात. त्याच्यामुळे आणि तो जो जेन्झी वर्ग आहे, जो ऍक्टिव्ह आहे, तो वोकल आहे, तो सोशल मीडियावर लिहितो, तो इंस्टाग्रामवर लिहितो. आय एम शुअर की तुम्ही सुद्धा. पण जेन्झी वर्ग तुम्ही बघत असाल ते म्हणजे कोण? आपली तरुण पिढी ना. तुम्ही विचार करा, असं राजकारण बघून की 5-5 कोटी देऊन उमेदवारी अर्ज मागे घेणं आणि असं राजकारण बघून की खून होणं वगैरे, कोणाची इच्छा होईल राजकारणात याची? मी अनेकदा बोलतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी नसतो आलो. कोणाची इच्छा होईल राजकारणात याची? तुम्ही जे मतदानाबद्दल बोलला, तर मला हे विचारायचं होतं की अनेकदा एवढ्या म्हणजे मनसेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात पहिली निवडणूक सोडल्यानंतर कायम जेव्हा राज ठाकरे भाषण करतात तेव्हा त्याला एक तुफान प्रतिसाद दिसतो, किंवा समाज माध्यमांमध्ये व्हायरल क्लिप होतात किंवा लोक त्यावर म्हणतात की हां बरोबर म्हणतात, पण मतं मिळताना मात्र त्याचं मतांमध्ये रूपांतर होत नाही. तर आतापर्यंतचं काय विश्लेषण आहे आणि हे यावेळेला होणार नाही याच्यासाठी तुम्ही काय? माझं विश्लेषण आधी खूप वेगळं होतं, पण नंतर 2017 नंतर जेव्हा साहेबांनी हा ईव्हीएमचा विषय घेतला ना, तेव्हा जरा मी विचार करू लागलो. आता तुम्ही तेलंगणा असेल किंवा पंजाब असेल, जिकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिका झाल्या, मला वाटतं तिकडे बॅलेट पेपरवर झाले. एका ठिकाणी भाजप 4 नंबरवर आहे आणि एका ठिकाणी 7 नंबरवर आहे. हिंमत असेल तर इकडे बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा ना. बरं, दुबार मतदारांचं काय करणार ते आम्ही आधीपासून सांगतोय. खोटे तुम्ही मतदार आणताय वेगवेगळ्या राज्यांमधनं मतदान करायला. त्या दिवशी मी थक्क झालो. मी त्या निवडणूक आयोगांकडे आम्ही गेलो भेटायला. विरोधी पक्षातले सगळ्यात मोठे सगळे नेते होते तिकडे. मग ही भीती या निवडणुकीत पण आहे पण का? हे सगळे मोठे लीडर्स येऊन विरोधी पक्षांचे जेव्हा तुमच्याकडे मांडतात की एवढे एवढे दुबार मतदार घुसलेत, आम्ही पुराव्यांसकट सांगतोय, तेव्हा त्या इलेक्शन कमिशनरकडे उत्तरं नव्हती. जरी एक पहिल्या अटेम्प्टमध्ये एक पराभव जरी पदरी आला असला
तरी पुढच्या वेळेस म्हणजे आता अजून 4 वर्षांनी अमित ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील का? तो साहेबांचा निर्णय. त्यांची इच्छा असेल तर मी उतरेन. म्हणजे अजून निर्णय झालेला नाहीये. नाही, आत्ता कसं शेवटी मी बोललो तसं. आता काल पण मला विचारलं तुम्ही माहीमधनं नसं राहिला भांडूपमधनं राहिला असं तर जिंकला असतात का? मी बोललेलो मी निवडणुकीला उतरायला तयार आहे. कुठूनही उभं करा, पक्षाला जिकडे गरज आहे तिकडे मी जाऊन मी लढायला तयार आहे. माहीम हा माझा निर्णय नव्हता ना भांडूप माझा निर्णय होता. मी कुठूनही लढायला तयार आहे. साहेबांनी जो निर्णय घेतील तो मी, कारण माझी शेवटी जबाबदारी लागते पक्षाला देणं आणि मी जिकडे जाऊन निवडून येईन तिकडे काम करून दाखवेन. माहीममध्ये काय चुकलं असं वाटतं? कारण काही नाही चुकलं. त्याचं विश्लेषण असं झालं की राज ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आहे, मोठे नेते आहेत, पण मुलाला पण निवडून नाही आणू शकले. अशा पद्धतीचं विश्लेषण काय नेमकं कोणी साथ दिली आम्ही नाही? दोघांनी आमचे 100% दिले. आणि आम्ही एवढंच बघतो की शेवटी कुठेतरी आम्ही जो माहीमचा विकास करू शकलो असतो तो 5 वर्ष थांबला. म्हणजे लोकांनी तुम्ही कुकर घेऊन जर मतदान केलं असेल तर तुम्ही फक्त तुमचं 5 वर्ष हे जी प्रगती तुम्हाला मिळाली असती ती थांबली, जो विकास मिळाला असता ती थांबला. थँक्यू, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.